भारतरत्न बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या कोटनाका येथील पुतळ्याजवळ गृहमंत्री अमित शहा यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस तसेच विधिमंडळ गटनेते आमदार सन्माननीय डॉक्टर जितेंद्र आव्हाड साहेब, गृहनिर्माण मंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच ठाणे जिल्हा अध्यक्ष सन्माननीय सुहास देसाई साहेब, ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष सन्माननीय प्रकाश पाटील साहेब, ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा सन्माननीय सुजाता ताई घाग यांच्या नेतृत्वाखाली यांच्या वतीने आज दिनांक 18 डिसेंबर 2024 रोजी सायंकाळी 7 वाजता कोटनाका येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले व अमित शहा यांच्या वक्तव्याचा निषेध करत त्यांनी या वक्तव्याची माफी मागावी अशी मागणी केली। यावेळी महाराष्ट्र प्रदेश युवक सरचिटणीस राजेश कदम, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष संजीव दत्ता, नौपाडा ब्लॉक अध्यक्ष संदीप ढकोलिया, कोपरी पाचपाखाडी विधानसभा महिला अध्यक्षा फुलबानो पटेल, हाजी बेगम शेख अक्का, केतम जेधे, विक्रम सिंह, दिगंबर गरुड अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। लोकसभेसारख्या मंदिरामध्ये ज्या संविधानिक पदावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानिक पदावरती गृहमंत्री या देशाचं गृहमंत्री पद भूषवत असताना या देशाचे गृहमंत्री हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल अपशब्द वापरतात, त्याचा आम्ही जाहीरपणे निषेध करतो। या देशातील नागरिकांच्या मंदिरामध्ये, घरातील मंदिरामध्ये ज्याप्रमाणे प्रभू श्रीराम आहेत, ज्याप्रमाणे शिवप्रभू आहेत, ज्याप्रमाणे सर्व देवी देवता आहेत, त्यांच्या बरोबरीने या देशातील नागरिक जर कोणाला पूजत असेल तर या देशाचे संविधान या देशाला देणारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत आणि ते आमचं दैवतच आहे। कदाचित या गोष्टीचा हा भारत देश संविधानावर चालतो, या गोष्टीचा या देशाच्या गृहमंत्र्यांना विसर पडला असावा। त्यांना ही जाणीव व्हावी की आमच्या घराघरामध्ये ज्या दैवताचा फोटो आहे त्यांचं नाव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे। त्यांच्यामुळे या देशातील नागरिकाला जगण्याचा, चालण्याचा, फिरण्याचा आणि त्यांच्यासारख्या खासदाराला या देशाचं गृहमंत्रीपद भूषवण्याचा अधिकार मिळालेला आहे, हे त्यांना जाणीव करून देण्यासाठी आज आम्ही इथे बसलेलो आहोत आणि आम्ही जाहीरपणे या देशाचे गृहमंत्री अमित शहा यांचा राजीनामा मागत आहोत। त्यांनी ह्या संपूर्ण भारत देशातील नागरिकांचा जो अपमान केलेला आहे त्याबद्दल त्यांनी जाहीरपणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि या भारतातील नागरिकांचा त्यांनी माफी मागितली पाहिजे।